नमस्कार. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. तसेच शुक्रवार हा दिवस लक्ष्मीचा दिवस मानला जातो. शुक्रवारी माता लक्ष्मीशिवाय माता संतोषी आणि वैभव लक्ष्मीची पूजा देखील करण्यात येते. वारंवार कार्यात बाधा येणे, शिक्षणात अडथळे येणे अशा अनेक समस्यांसाठी वैभव लक्ष्मी व्रत करण्याचा सल्ला देण्यात येतो. जाणून घेऊया वैभव लक्ष्मी व्रत काय आहे आणि ते कसे करावे आणि त्याची पूजा मांडणी कशी करावी हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. साधारण 11 किंवा 21 शुक्रवार हे वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करण्याचे ध्येय ठेवले जाते. आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत केले जाते. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताचे पुस्तक बाजारात सहज उपलब्ध होते. फक्त महिलाच नाही तर पुरुष देखील वैभवलक्ष्मीचे व्रत करू शकतात. हे व्रत आपल्या क्षमतेनुसार 11 किंवा 21 शुक्रवार करता येते. त्यानंतर त्यांची सांगता करण्यात येते. आता आपण पाहूयात वैभवलक्ष्मी व्रत कधी सुरू करावे. कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील शुक्रवारी वैभवलक्ष्मी व्रत सुरू करणे शुभ मानले जाते. मात्र अधिक मास किंवा खरमासात हे व्रत करू नये. आता आपण पाहूयात वैभवलक्ष्मी व्रत उपासना कशी करावी. देवी वैभवलक्ष्मीचे व्रत ठेवण्यासाठी शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. यानंतर स्वच्छ कपडे घाला, देवघर स्वच्छ करून दिवा लावावा आणि देवासमोर हात जोडून व्रत करावे. त्यानंतर संध्याकाळी शुभ मुहूर्तावर वैभवलक्ष्मीची पूजा करावी. यासाठी गंगेचे पाणी घालून उत्तर किंवा पूर्व दिशेला काही जागा शुद्ध करून घ्यावी. त्यानंतर लाकडी चौरंगावर गंगाजल शिंपडून ते शुद्ध करून घ्यावे. चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र टाकावे. देवी वैभवलक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. सोबत श्रीयंत्राची प्रतिष्ठापना करून घ्यावी. यानंतर माता वैभवलक्ष्मी समोर अक्षता ठेवाव्यात आणि त्यावर पाण्याने भरलेला कलश स्थापित करावा. त्या कलशामध्ये पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण हळदी कुंकू, अक्षता, एक सुपारी, एक नाणं टाकून घ्यावं. त्यानंतर एक फूल टाकावं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हळदी कुंकवाचं स्वस्तिक तांब्यावर काढून घ्यायचं आहे आणि हळदी कुंकवाची अशा प्रकारे बोटं आपण तांब्यावरती उठवून घ्यायची आहेत. बघा, या पद्धतीने आपण स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर कलशाच्या वर एक वाटी ठेवावी आणि त्यामध्ये अक्षता घ्याव्यात. त्यावरती एखादा चांदीचं नाणं किंवा सोन्याचं एखादा दागिना असेल तर तो, किंवा दोन्ही नसेल तर तुम्ही 1 रुपयाचं नाणं ठेवावं. अशा पद्धतीने तयार केलेली वाटी आपण कलशावरती ठेवायची आहे. आपल्याला या पूजेमध्ये नारळाचा उपयोग करायचा नाही आहे. तसेच माता लक्ष्मीला लाल फूल प्रिय आहे, त्यामुळे लाल फूल तुम्ही पूजेमध्ये वापरायचे आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र तांब्याला लागूनच ठेवायचे आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याप्रमाणे पूजा मांडणी करायची आहे. तसंच एखादं तुमच्याकडे चांदीचं लक्ष्मीचं नाणं असेल ते तुम्ही ठेवलं तरी पण इथे चालणार आहे. अगदी साधी सोपी मांडणी असते. जास्त साहित्य लागत नाही पूजेसाठी आणि वेळही कमी लागतो. सोबत श्री गणेशांची सुद्धा आपण स्थापना करून घ्यायची आहे. विडा मांडून तुम्ही सुपारी ठेवून सुद्धा करू शकता, किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवून तुम्ही त्याची पूजा करू शकता. यानंतर सगळं मांडणी झाल्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे. माता वैभवलक्ष्मीला हळद, कुंकू, लाल फुले, फळे अर्पण करायची आहेत. वैभवलक्ष्मी मातेला खीर किंवा दुधापासून बनवलेले कोणताही गोड पदार्थ अर्पण करावा. वैभवलक्ष्मी मातेची पूजा करण्यापूर्वी त्या ठिकाणचे वातावरण प्रसन्न असावे, यासाठी तेथे धूप जाळावा. घरातील नेहमीच्या देवतांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. दीप प्रज्वलित करायचा आहे. इतर देवतांचे स्मरण करून सुद्धा आशीर्वाद घ्यायचा आहे. तसेच वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करायचा आहे. मातेला दोन्ही हात जोडून, हे लक्ष्मी माते, तू माझी भक्ती गोड मानून सतत आमच्या घरात वास्तव्य कर, अशी प्रार्थना करावी. आपण श्रद्धायुक्त निर्मळ मनाने श्री वैभवलक्ष्मी मातेची पूजा केल्यास माता आपल्याला लवकर प्रसन्न होऊन आपल्या मनोकामना पूर्ण करते. आता श्री वैभवलक्ष्मीचे व्रत करण्याचे काही नियम आहेत, ते आपण पाहूयात. सुवासिनी स्त्रियांनी हे व्रत श्रद्धेने पूर्ण केल्यास उत्तम फळ मिळून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. स्त्रियांबरोबरच कुमारिका अथवा पुरुषांनीही हे व्रत केल्यास त्याची उत्तम फलप्राप्ती होते.
पवित्र भावनेने आणि मातेवर पूर्ण श्रद्धा ठेवूनच हे व्रत करायचे असते. मनात श्रद्धा नसताना किंवा करायचे म्हणून कसे तरी करायचे म्हणून व्रत करू नये. व्रत करूनही काही फलप्राप्ती झाली नाही तर 3-3 महिन्यांनी पुन्हा व्रत करावे. या व्रताची शास्त्रोक्त पद्धतीची खूपच सोपी पद्धत आहे. परंतु श्रद्धा नसताना हे व्रत केले अथवा शास्त्रोक्त विधियुक्त पद्धतीने हे व्रत केले नाही तर कोणतीही फलप्राप्ती होत नाही. पुढचा नियम म्हणजे श्री लक्ष्मी मातेची विविध स्वरूपे असून श्री लक्ष्मी मातेला श्रीयंत्र अतिप्रिय आहे. मातेच्या सर्व स्वरूपांना मनपूर्वक नमस्कार करून नंतर श्रीयंत्रालाही नमस्कार करावा, म्हणजे त्याची उत्तम फलप्राप्ती होते. अडचणी संकटे आली तरी ती निवारून मनपूर्वक हे व्रत पूर्ण केले तर उत्तम फळ मिळते. म्हणून श्रद्धापूर्वक हे व्रत पूर्ण करावे. व्रताच्या दिवशी शुक्रवारी स्नान झाल्यानंतर सकाळपासून रात्रीपर्यंत मनातल्या मनात जय वैभव लक्ष्मी माता, जय वैभव लक्ष्मी माता असा जप करत राहावा. सौभाग्यवती स्त्रियांना व्रताच्या दिवशी पाळीची अडचण असेल किंवा सुतक असेल तर तो शुक्रवार न करता पुढचा शुक्रवार करून आपला व्रतसंकल्प पूर्ण करावा. व्रत करणाऱ्याने व्रताच्या दिवशी शक्यतो उपवास करावा. संध्याकाळी व्रतविधी पूर्ण झाल्यावर श्री वैभव लक्ष्मी मातेचा प्रसाद घ्यावा. जर उपवास शक्य नसेल तर एखादे फळ खावे. तेही शक्य नसेल तर दिवसातून एकदा तरी जेवण घ्यावे. व्रत करणारी व्यक्ती जर आजारी असेल तर 2 वेळा थोडे थोडे जेवण केले तरी चालते. तथापि हे व्रत करणाऱ्याची श्री लक्ष्मी मातेवर पूर्ण श्रद्धा आणि भावना असावी. माझे मनोरथ श्री वैभव लक्ष्मी पूर्ण करील असा विश्वास मनी धरावा. पूर्ण पूजाविधी आटोपल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. बत्तास्याचा किंवा दुधाचा कुठलाही पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य आपण अर्पण करावा. शक्य झाल्यास घरातील सर्व सदस्यांनी पूजेमध्ये सामील व्हावे. हे बघा, अशा पद्धतीचं वैभवलक्ष्मी व्रताचं पुस्तक असतं. त्यामध्ये अशा विविध रूपं लक्ष्मीची असतात. त्याच्यामध्ये श्री धनलक्ष्मी माता सर्वांचे मनोरथ पूर्ण करून वैभव संपन्न कर असे त्याच्याखाली ओळ लिहिलेली असते. ती संपूर्ण ओळी आपण वाचायच्या आहेत. त्यानंतर माता श्री वीरलक्ष्मी, हे माता वीरलक्ष्मी, जसे सुमनचे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कर. त्यानंतर माता श्री ऐश्वर्या लक्ष्मी, हे माता ऐश्वर्या लक्ष्मी, जसे सुमनचे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कर. असं प्रत्येक मातेचं नाव घेऊन आपण ही ओळ म्हणायची आहे. माता श्री धान्यलक्ष्मी, माता श्री गजलक्ष्मी, पुन्हा आपण ते वाक्य बोलायचे आहे. त्यानंतर माता श्री धान्यलक्ष्मी, हे माता धान्यलक्ष्मी, जसे सुमनचे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कर. त्यानंतर माता श्री गजलक्ष्मी, तेव्हा सुद्धा आपण हे वाक्य म्हणायचे आहे. त्यानंतर माता श्री विजयालक्ष्मी, अशी सगळी मातांची लक्ष्मीची रूपं आपल्याला या पुस्तकामध्ये आहेत. त्यांना आपण नमन करून हे वाक्य म्हणायचं आहे. तसंच इथे श्लोक आहे आणि त्या श्लोकाचा अर्थ दिलेला आहे, तो समजून घ्यावा, तो श्लोक म्हणावा. त्यानंतर पुढे गेल्यानंतर एक कहाणी आहे. माता श्री वैभवलक्ष्मी व्रताची संपूर्ण कथा ती वाचावी. संपूर्ण कुटुंबाने याच्यामध्ये सहभागी व्हावे. श्रीलक्ष्मीची आरती म्हणावी. त्यानंतर इथे श्री महालक्ष्मी महिमा आहे तो वाचावा, प्रार्थना करावी. तसंच इथे हे महालक्ष्मी यंत्र आहे. त्यानंतर इथे मागे श्रीयंत्र आहे. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल पूजेला ठेवण्यासाठी तर तुम्ही हे पुस्तकाची ही बाजू करून पूजा मांडतो तेव्हा हे यंत्र ठेवू शकता. पूर्ण पूजा आटोपल्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण जो उपवास करणारी व्यक्ती आहे त्यांनी जेवण करून उपवास सोडायचा आहे. असे निश्चित केलेले 11 किंवा 21 शुक्रवार झाल्यानंतर शेवटच्या शुक्रवारी व्रताचे उद्यापन करायचे असते. तर उद्यापनाचा व्हिडिओ आपण पूर्ण डिटेलमध्ये पुढचा पार्ट 2 आपण टाकणार आहोत. तो तुम्ही नक्की बघा. उद्यापनाचा आपण व्हिडिओ अपलोड करणार. त्याच्यामध्ये तुम्ही उद्यापनाला लागणारे साहित्य काय असतं, किती सुवासिनींना बोलवावे आणि त्यांची सेवा कशी करावी ते आपण सगळं या व्हिडिओमध्ये पुढच्या पाहणार आहोत. तर आजचा
माता श्री वैभवलक्ष्मीचे व्रताचे उपासना आणि पूजाविधीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा. त्यामुळे पुढचे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत जातील. तोपर्यंत धन्यवाद.